हा एक संकल्प घेऊन आपल्याकडे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये 63% मतदान झालेलं आहे. देशाच्या आवरेज एवढं सुद्धा मतदान झालेलं नाही. मागच्या लोकसभेमध्ये देशामध्ये 67% मतदान झालं होतं, आपलं 63% होतं. ते यावर्षी आपल्याला 70% आपण घेऊन जायचं. किमान देशाच्या आवरेजपेक्षा 1% तरी जास्त झालं असा आयोगाचा आग्रह आहे. तुम्ही कसं होत करणार आपण? तुम्ही आम्ही 5-25 लोक एखाद्या शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा घेतल्या, चित्रकला स्पर्धा घेतल्या, याच्यानं स्वीप होणार नाही. जो मतदार मतदानापासून दूर गेलेला आहे त्याला मतदाराकडे कसं आकर्षित करायचं यासाठी प्रयत्न केले पाहिजे. का कमी मतदार होते त्याच्यामधले जे अनेक कारण आहेत, जवळजवळ 10-12 कारण आहेत, त्यातले 3 आवाज किती होते. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकाचे पावित्र्य राखू. प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा याच्या विचाराच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. जय हिंद. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पूर्वतयारीसाठी संपूर्ण जिल्ह्यातील यंत्रणा ही सक्षमपणे तयार झालेली आहे. त्याचा आढावा घेण्याचं काम सध्या सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी महिला दिन व महिला मतदार जागृती कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला. महिला मतदारांची टक्केवारी मतदानामध्ये वाढली पाहिजेत याकरिता महिला अधिकारी, कर्मचारी आणि महिला पत्रकारांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे की महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदानामध्ये सहभागी व्हावं. आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या लोकसभेवेळेस फक्त 63% मतदान झालेलं आहे. त्यामध्ये किमान 0.5% वाढ या वेळेसच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित आहे आणि त्यासाठी संपूर्ण यंत्रणेमार्फत प्रयत्न चालू आहेत. माझा आपणामार्फत सर्व जिल्ह्यातील संघटना, नागरिक, मतदार यांना विनम्र आव्हान आहे की आपण सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं. जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या अनुषंगानं दौरे सुरू करण्यात आलेले आहेत. आज रोजी जवळजवळ 200 पेक्षा जास्त टँकर ग्रामीण भागामध्ये सुरू आहेत आणि एका बाजूला निवडणुकीची फार मोठी तयारी आणि दुसऱ्या बाजूने टंचाईचा प्रश्न, या दोन्ही बाबी संतुलितपणे सक्षमपणे प्रशासनाच्या माध्यमातून या दोन्ही विषयावर लक्ष देण्याचं काम सध्या सुरू आहे. मी जवळजवळ 4 तालुक्यामध्ये जाऊन या विषयाचा आढावा सुद्धा घेतलेला आहे आणि निवडणुकीच्या कामामुळे कुठेही पाणी टंचाई उद्भवणार नाहीये, कुठलाही नागरिक पाण्यासाठी परेशान होणार नाहीये. यासाठी पाणी टंचाई आणि चारा टंचाई या दोन्ही विषयाकडे सूक्ष्मपणे लक्ष दिलेलं आहे. नगर परिषद हद्दीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याचं नियोजन सक्षमपणे झालेलं आहे. जे काही पाणी स्तोत्र उपलब्ध आहे त्याचा वापर जून समाप्तीपर्यंत होईल या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर ज्या गावामध्ये टँकर लागणार आहे किंवा विहीर अधिग्रहण करावं लागणार आहे ते 24 तासाच्या आत ते काम झालं पाहिजेत या दृष्टिकोनातून निर्देश देण्यात आलेले आहेत आणि कुठेही या संदर्भामध्ये अडचण येणार नाही याची आम्ही खबरदारी घेतो आहोत.